कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे रवा मँगो केक. त्यासाठी मी ते 1 कप रवा घेतला आहे, साखर घेतली आहे आणि 1 कप आंब्याचा पल्प घेतला आहे. अर्धा कप दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये विलायची टाकायची आहे आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे. हे चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे. कलरसुद्धा छान पिवळा पिवळा आला आहे. हे मिश्रण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. काचेच्या बाउलमध्ये काढल्यानंतर हे मिश्रण असंच 15 ते 20 मिनिटासाठी कढईला ठेवून द्यायचं आहे. कुकर घेऊन त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ नेहमी असं काही केक वगैरे करताना वापरलेलं आहे. गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवून घ्यायचं आहे. कुकर चांगलं 10 ते 15 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे, कारण डब्बा थोडासा आदर राहावा म्हणून. केक करण्यासाठी मी ते कुकरचा डब्बा घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तूप लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे. बॅटर चांगलं भिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा सोडा घालून हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे चांगलं एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं आहे, कारण मध्ये गाठी राहिलं का केक फुगत नाही आणि जागी जागी सोड्याचे गड्डे तसेच राहतात. हा रवा मँगो केक करायला खूप सोपा आहे. एकदम कमी वेळेत तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. जेव्हा कधी मुलं मागतील तेव्हा पट्टदिशी हा केक करून द्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी घालायची आहे. टुटी फ्रुटी घातल्यानंतर मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे. कुकरचा डब्बा घेऊन त्याच्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्याला अगोदरच तूप लावून ठेवलेलं आहे. तुपाच्या जागी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. मी ते फक्त टुटी फ्रुटी वापरले आहे. तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. वरून एकदा टुटी फ्रुटी टाकून सजवून घ्यायचं आहे. डब्यामध्ये ते मिश्रण घातल्यानंतर डब्बा चांगला थोडंसं हलवू घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटापूर्वी गॅस चालू करून कुकर ठेवलं होतं. आता चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा केकचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे. टोपण लावून त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे. 20 ते 25 मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनिट झालेलं आहे. कुकरचं टोपण काढून आपण चेक करून बघूयात. ते काडीला अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजे केक एकदम परफेक्ट झालेला आहे. चाकू घेऊन डब्यातून चहूबाजूनं फिरवून घेऊन केक मोकळा करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. डब्याला वरून थाप मारा, म्हणजे केक आपोआप निघेल. तुम्ही बघू शकता केकला किती छान कलर आलेला आहे आणि अजिबात चिटकलेलं नाही किंवा करपलंसुद्धा नाही. मस्त असा केक तयार झालेला आहे. हा रवा मँगो केक करायला एकदम सोपा आहे. घरच्या साहित्यात तयार होतो आणि करायला खूप सोपा आहे. तुम्ही हा केक कढईमध्ये सुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नवीन नवीन रेसिपी ट्राय करा.